मित्रांनो, चुंबक आणि चुंबकाचे वेगवेगळे गुणधर्म अभ्यासण्यासाठी आपण हा मॉडेल बनवला आहे। या मॉडेलला आपण फ्लोटिंग मॅग्नेट सेट असेही म्हणतो। तुम्ही ह्या सेटमध्ये पाहू शकता एक रॉड आहे जो सेंटरमध्ये स्टँडवर उभा आहे। माझ्याकडे काही चुंबक आहेत। मी जेव्हा हा चुंबक या रॉडमध्ये टाकते तो थेट जाऊन खाली बसतो। त्याच्यानंतर मी दुसरा चुंबक या रॉडमध्ये टाकते, तो खाली जाण्याचा प्रयत्न करतो परंतु खाली जात नाही। मी जर त्याला दाबले तर तो उसळून परत वरती येतो आणि खालच्या चुंबकाला चिटकत नाही। कितीही प्रयत्न केला तरी हा चुंबक खाली जात नाही। नंतर जर हा चुंबक उचलून उलट्या दिशेने खाली टाकला तर तो खालच्या चुंबकाला जाऊन चिटकतो। असे का होते? चुंबकाचे जे विविध दोन वेगळे ध्रुव असतात, जेव्हा सारखे ध्रुव एकमेकांसमोर येतात तेव्हा ते प्रतिकर्षण, ज्याला आपण रिपल्शन म्हणतो, ते दाखवतात आणि त्याच्यामुळे हे दोन्ही भाग चुंबकाचे जे समान ध्रुव आहेत ते एकमेकांना चिटकत नाही। पण त्याचे जर विपरीत ध्रुव असतील तर ते नक्की एकमेकांना चिटकतात। ह्याचबरोबर मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये तिसरा चुंबक टाकून दाखवते। तुम्ही पाहता खालचा चुंबक खाली दबला जातो परंतु तो पूर्णतः खाली जात नाही। जर चौथा चुंबक टाकला तरीही तो जात नाही। या प्रकारे आपल्याला एक सुंदर चुंबकची स्प्रिंग इथे तयार होताना दिसते, ज्याच्यावरून आपण चुंबकाचे विविध गुणधर्म अभ्यासू शकतो आणि डोळ्याने पाहूही शकतो। जर आता हा चुंबक उचलून उलटा केला तर तो वरच्या चुंबकाला चिटकतो परंतु मधल्या चुंबकाला चिटकत नाही। जर आपल्याला हे दोन्ही चुंबक उचलून उलटे केले तर तो 2 नंबरच्या चुंबकाला चिटकतो पण खालच्या चुंबकाला चिटकत नाही। ह्याला आपण प्रतिकर्षण आणि आकर्षण म्हणतो। या प्रकारच्या मॉडेल्सने तुम्ही चुंबकाचे विविध गुणधर्म अभ्यासू शकता आणि त्याला दृष्टीने पाहूही शकता।